आपलं हॉटेल जे होतं ना ते रोपवे जवळ होतं. तर आता आम्ही जेवून आलेलो आहोत. ज्या सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर आता आम्ही पोचलेलो आहोत. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालेलो आहोत रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी. तर बसची वाट बघत आहोत आम्ही आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणार आहोत. तर ही विठ्ठलवाडीवरनं आम्ही बस पकडली आणि महाड स्टेशनपर्यंत ही आपल्याला महाड बस स्टॉपपर्यंत आपल्याला ही बस पोचवते. तिकडनं आपल्याला रायगडावर जाण्यासाठी आपल्याला एक वेगळी बस असते 6 वाजता, ती पकडावी लागते आणि हे असं मस्त अमेझिंग दृश्य आपल्याला बघायला मिळतं. 6 वाजता बस पकडल्यानंतर आम्हाला तिथे रायगडाच्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी आम्ही 7, सव्वा 7, 7:30पर्यंत आम्ही पोचलो तिथे आणि मस्त फ्रेश झालो. मस्त आम्ही रूम ऑलरेडी बुक केले होते. तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा रूम बुक करू शकता. तर आम्ही जिथे हॉटेल बुक केलेलं तिथेच आता जेवणार आहोत आणि खूप सुंदर वाटतंय. वरती छान मस्त असे चांदणी आणि आम्ही चालतोय. एकदम भारी वाटतं, एकदम मस्त. सो चला आता जेवू, थोडं झोपू लवकर. उद्या 6 वाजताच चढायला चालू करायचं. 1 hour later. तर आता आम्ही जेवून आलेलो आहोत. जय मल्हार हॉटेल आहे इथे, छान असं पायथ्याशीच. तिथे आम्ही आता जेवलेलो आहोत मस्त असं आणि आता वॉकिंग करणार आहोत थोडा वेळ. तर आता आम्ही वॉकिंग करतोय मस्त असं गावातनं, छान असं मजा येते. सगळ्यांची इथे घरं अशी मस्त अशी एकदम मस्त मोठी मोठी, छान लाईटिंग एकदम भारी मस्त. तर उद्या आता वॉकिंग करून झाल्याच्या नंतर झोपणार आणि उद्या सकाळी लवकर उठणार. बाकीचे आमचे मेंबर रोपवेने जाणार आणि आम्ही ट्रेकिंग करणार. सो ही शाळा आहे. हॅलो गाइस, दिस इज शाला. हां, शाळा आहे. इथून उतरली होती हा का? कुठून? तिथून पुढं तो रोपवे आहे ना. हां, हो, म्हणून ही रत्नी वाडी. अच्छा, ओके. आणि मी एक सांगेन तुम्हाला, गडावरती येत आहे तुम्ही, एक गाईड घ्या. 700, 800, 1000 रुपये जातील, पण घ्या, नक्की घ्या, कारण आपल्याला खूप छान अशी माहिती मिळते. The next day. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आता चालायला चालू करतोय आता आम्ही. बाकीचे मम्मी, काकी आणि पमू रोपवेने येतील आणि आम्ही चालत जाणार आहोत. तर आता निघतोय. आता चहा घेऊ थोडा आणि मग लगेच फटाफट निघून जाऊया आता वरती. आणि मग ते लोक रोपवेने आम्हाला नाश्ता घेऊन येणार आहेत वरती. आम्ही थोडंसं असं वनभोजन सारखं असं तिथे खाऊ मस्त असं आणि मग खाली येऊ. तर चला आता निघूया. थोडं काय काय होतं आहे, काय काय नाही होतं आहे, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. चलो, निघालेलो आहोत आणि इथे चहा घेतो आहे आणि आता चहा घेऊ थोडं आणि मग लगेच निघू. खूप गर्दी होणार आहे कारण खूप गाड्या येत आहेत सकाळी. तर चला आता निघूया खरं. चलो, चहा घेतो आणि निघतो आता. तर आपलं हॉटेल जे होतं ना ते रोपवे जवळ होतं. तर आता किल्ल्यावर जाण्यासाठी 1 किलोमीटरवर चालत जावं लागलं, त्याच्यानंतर चालू होतं. चलो, आता आलेलो आहोत आपण. तर आता फायनली सुरुवात केलेली आहे आम्ही. पायऱ्या लागलेल्या आहे, दर्शन घेतलं आणि आता निघालेलो आहोत. हे बा मस्त. गड चढू लागल्यावर एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरुज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास चित्त दरवाजा म्हणत, पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
तर सकाळची 7:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला महादरवाजा दिसू लागलेला आहे छान असे. तर महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्या जंग्या म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. तर हा आहे महादरवाजा, मस्त असं तुम्हाला आता दिसतोय ते. कुठे जाते आतमध्ये काढते ना. तर आता आपण पोचलेलो आहोत. अजून थोडंसं आहे, आय थिंक 15 मिनटाचा आता बाकी आहे शिड्या. तसं पोचलेलो आहोत आम्ही. चलो, जय शिवराय. चलो स्वरा, मॅगी. चढू आता सर. अजून काय फिरायचं खाली. तर आता इथे तोफ आहेत. तोफ पण महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर तो जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजेशाळेतून येणाऱ्या हत्तीच्या स्नानांसाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. तर फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत रायगडावरती आणि खूप भारी वाटतंय. एकदम अशी मस्त अशी गर्दी आहे, लोक फोटो काढतायत, छान असं बघूनच मस्त वाटतं एकदम. तर आता आमचे काही माणसं येत आहेत रोपवेने, 3 जणी, आणि आता आम्ही पोचलेलो आहोत 1.5 तासानंतर आणि भारी वाटतं एकदम. आता आमचा गाईड पण येईल आणि थोडंसं खाऊ आधी, नाश्ता करू. पण सकाळपासून फक्त चहा घेतलेला आहे आणि स्वरा पण चढलेली आहे आमची. माझं आयुष चढलेला आहे मस्त. मॅगी. थोडं दमलो आता, थोडं रेस्ट करतो आणि गर्दी तिथे बघू शकता तुम्ही. गर्दी कमी झाली की मग आम्ही आरामात फिरू. सो चला, तोपर्यंत भेटूया. तर आता आम्ही थोडासा नाश्ता केला, नाश्ता घेऊन आलेले हे लोक. आता नाश्ता केला, आता गाईड केलं आम्ही, गाईड घेतला आहे सोबत आणि आता माहिती सांगत सगळं. आता 18 पॉईंट आम्हाला फिरवणार आहे 700 रुपयांमध्ये आणि 23 समथिंग पॉईंट काय आहेत ते आय थिंक 1000 रुपयामध्ये आहे. तर चला आता गाईड आपल्याला घेऊन जातो आहे, एक माहिती ऐकूया आपण. आणि छान वाटतं एकदम, मस्त एकदम पॉझिटिव्ह वाईब्स नुसते येत आहेत एकदम. चला तर चला, आमचं गाईड पुढे गेलेलं आहे. चलो गँग, फटाफट खाली बघा, स्वरा पडशील. अंदाजे 50 ते 60 पावले चालत गेल्यास जो तलाव दिसतो तो गंगासागर तलाव.
महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे नाव गंगासागर असे पडले. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाले शिवतीर्थ रायगड आणि या रायगड किल्ल्यावरती तर मी आपल्या संपूर्ण ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. तर साहेब बघा, तुम्ही याच्या अगोदर कधी हा रायगड किल्ला पाहिला किंवा पाहिला नसाल, परंतु आज मात्र आपण सविस्तर रायगड किल्ला पाहणार आहोत. बघा, जर का आपल्याला संपूर्ण रायगड किल्ला पाहायचं म्हटलं तर साहेब आपले 2 दिवस लागतात. याचं कारण आहे, खालच्या पायथ्यापासून संपूर्ण रायगड किल्ला 1200 एकरामध्ये पसरला आहे. आता आपण किल्ल्याच्या वरती आलो आणि आपल्याला किल्ल्याच्या वरती फक्त 100 एकरामध्ये पठारी भाग पाहायला भेटतो. तसंच समुद्र सपाटीपासून रायगडाची हाईट आहे 2851 फूट. तर बघा, आपण जिथे आपल्या खाली गाडी पार्क केली ना, तिथून किल्ल्याची हाईट आहे आपण 1375 फूट किल्ल्याच्या वरती आहोत. बघा, आपण किल्ल्यावरती पायी आलो. तर बघा, आपण किल्ल्यावरती पायी येताना बघा आपल्या साले काही डोंगर देखील बघा पाहायला भेटले असतील. ही संपूर्णपणे सह्याद्री पर्वतरांग आहे. आपला रायगड किल्ला सुद्धा या सह्याद्रीमध्ये येतो, परंतु सह्याद्रीचा कोणताही डोंगर या रायगड किल्ला टच किंवा अटॅच नाही आहे. रायगड किल्ला हा स्वयंभू एका खडकाशी दगडापासून निर्माण झाला. बघा साहेब, जर का याच रायगड किल्ला आपण खोलीत प्रदक्षिणा मारायचं म्हटलात ना, अंतरे 16 किलोमीटर काही लोक प्रदक्षिणा मारतात, 8 ते 10 तास लागतात. बघा साहेब, बघा त्या कामामध्ये प्रामुख्याने पूर्वी या रायगड किल्ल्याला 14 नावाने लोक जायचं, परंतु छत्रपती शिवाजी राजांच्या हातामध्ये जाण्याच्या आधी या रायगडचं नाव होतं रायरी, आणि हीच रायरी जावलीचे मोरे. माहिती आहे, जर रायगडच्या पाठीमागच्या बाजूला प्रतापगड येतो, त्या प्रतापगडच्या पायथ्याशी एक जावली नावाचं गाव आहे, आणि त्या जावली नावाच्या गावामध्ये एक यशवंतराव मोरे एक मराठी साधं त्या गावामध्ये राहायचं. बघा साहेब, आता जावली ही जावली नक्की हे जावलीचं खोर होतं कुठं, तर प्रतापगडापासून ते रायगडापर्यंत ज्या मधल्या संपूर्ण भूभाग आहे याला पुढे जावलीचं खोर असं म्हटलं जायचं. बघा साहेब, त्या काळामध्ये जर का जावली म्हटली तर ही अत्यंत भयानक जागा, अत्यंत दरखोरीची जागा. सूर्याची किरण जमिनीपर्यंत एवढं घनदाट जंगल होतं. ही जावली जायरी मोरे मराठी माणूस पण काम करायचं आदिशात चाकर होता. बघा, आता हिंदवी स्वराज्याची पहिली राजी राजगड, आपल्या राजी ह्या राजगडावरून मोरेप्रमाणे पत्र पाठवलं की मोरे ओ तुम्ही मराठी आम्ही मराठे, आपण देखील हिंदवी स्वराज्य वाढवू. पण मोऱ्याचं उर्मट कोणी काय केलं, एवढ्या पद्धतीने पत्र असं लिहिलं होतं की स्वतः राज्य म्हणून गेले तुम्ही कोण, तर आम्ही होतो संपूर्ण जावली पंथाचे. जर का तुम्ही याला जावली तर झालं गवली, उद्या आजच या, आम्ही तुमची दारू का सज्ज करून ठेवलाय, असं पत्र मोराने पत्र पाठवलं. बघा, हे पत्र नव्हतं, सरस एक 2 चॅलेंज होतं. आपल्या राजाने ह्याच मोरांच्या जावलीवरती निवडक 125 मौले पाठवले. त्या जावलीच्या गावामध्ये घनदाट युद्ध माजलं. त्या युद्धामध्ये जावलीच्या मोऱ्यांचा धाकटा म्हणून तो मोरे मारला गेला आणि घाबरलेल्या मोरे याच्या शरणाला. बघा साहेब, आता ह्याच मोरांकडून ही रायरी आपल्या राजाने 15 मे 1656 जिंकून घेतली. रायचं नामकरण रायगड केलं. रायगडच्या बांधकाम सुरुवात झाली. बघा साहेब, आता म्हणजे काय तर हे पालखी दरवाजा, बघा लोक देखील असतात. बघा समोरच्या स्ट्रक्चरच्या पालखी लोकांना बसण्याची हे त्यांना बसण्यासाठी, समोरच्या लोकांना बसण्यासाठी ही जागा आहे. गेटच्या पाठीमागे इतिहासाचे 2 मत आहेत. 2 मत आहे. आता काय सर, काही काय म्हणतात की हा बालेकिल्ला होता, याला चोरदंडे म्हणतात. या गेटला चोरदंडे म्हणजे काय, जर कधी शत्रू हा बालेकिल्ल्याच्या समोरच्या गेट पाठीमागच्या बाजूला बालेकिल्ला समोरच्या गेट मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. जर कधी शत्रू समोरच्या गेटवरती आला तर राजे ह्याचा उपयोग करू शकतात. काही त्यांचं असंही मत आहे काही इतिहासकारांचं. जसं आपण बघा 2 स्तंभ पाहिजे, तिथे 3रा पण स्तंभ असावा, कारण ह्या 2 स्तंभाच्या आतून असं एक समोर गेट आहे. कुठे काही याच्या औषध काय सापडलं नव्हतं. दुसरं आपण माहिती आपल्या घ्यावर ह्या पायऱ्या तेव्हाच्या ओरिजिनल पायऱ्या आहेत. बघा तेव्हाच्या फक्त मध्ये सिमेंटच्या पायऱ्या आता भरलेल्या आहे. हा तेव्हाच्या ओरिजिनल पायऱ्या. चल, तर या ओरिजिनल आहेत पायऱ्या, फक्त थोडंसं सिमेंटने थोडंसं हे केलेलं आहे. हे बघा किती भारी आहे यार. शिवाजी महाराज की जय. साहेब, आता आपण ज्या ठिकाणी आलो या ठिकाणाला म्हटलं राजांच्या राणींच्या महालचा भाग. बघा, हा संपूर्णपणे एका राणीचा 1 माल आहे, असे अजून 5, म्हणजे ह्याला पकडून आपल्या समोरच्या एका राणीमध्ये 6 राणीचे 6 माल पाहायला भेटतात. बघा, मग एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जर का रायगड किल्ल्यावरती 6 राणीचे 6 माल असेल, नक्की आपल्या राणी तरी किती होत्या तुम्हाला माहिती आहे का?
8 राण्या होत्या, 8 महाल फक्त 7 आहेत ना, अजून कुठे राहायच्या. तर राजांच्या पट राणी पहिल्या पत्नी सईबाई हे राजे रायगड घ्यायला येण्याच्या आधीच त्यांचं राजवंशी त्याची देवाला झाली होती. राज्यात 2 नंबर राणीचे पुतळाबाई आणि पाचागी राहायच्या जिजाऊंच्या सेवेसाठी. तर जिजाऊंना उतरत्या वयामध्ये रायगड किल्ल्याचं वातावरण सहन होत नव्हतं. छत्रपती शिवरायांनी आपल्या आईसाठी खाली पाचाळमध्ये 10 एकरमध्ये वाडा बांधला असेल. वाडा अजून आपल्या खायला पाहायला भेटतो. बघा आपल्या उरलेल्या 6 राणीचे 6 माल या समोरच्या एकरामध्ये राहायचे. बघा साहेब त्यामध्ये एकरांचे 1 माल आहे. साहेब बघा आपण ज्यावेळेस समोरच्या एकरांचे 1 माल पाहतो ना, बघा आपल्यासाठी काही भिंत देखील पाहायला भेटते. त्या भिंतीच्या वरती काहीच नव्हतं. एक राणीवासा असल्यामुळे सुरक्षित इथून बनलेली साईडची भिंत आहे. बघा याच्यावरती छत नव्हतं. महत्वाच्या आतमध्ये बघा आपण समोर 2 बघा बॉक्स शेप चौतरे पाहतो. 2 त्या चौथ्याच्या बाजूने मात्र लाकडाचे खांब वरती मातीची कुंभारी कौलक आतमध्ये रेशमी कापडाने मखमली पडद्याने हे सजवून ठेवलेले राणींचे महाल होते. बघा साहेब याच्यावरती सजात नव्हतं साहेब. त्या मध्ये पाणी पडायचं इथं पाऊस. हे चौथे साहेब त्यावेळी पॅक बंद असायचे. से बघा जो समोर आपण हा 1 नंबरचा मोठा चौतरा पाहतो ना, याला म्हटलं राणीची सदर. सदर म्हणजे काय, तर राणीची छोट्या मोठ्या मीटिंग स्वतः हॉलची जागा असा 1 नंबर चौतरा आहे. तो समोर 2 नंबर चौतरा याला राणींचे विश्रांती गृह म्हटलं आहे. म्हणजे आताचा बेडरूमचा प्रकार म्हटलं वावर ठरणार नाहीये. बघा साहेब. तर बघा आपण समोरच्या वेळेला हा राणीचा महाल पाहतो. बघा आपल्या समोर बघा 2 गेट पाहतो साहेब. आता तुमच्या वाटेला बघा समोरचा याला म्हटलं साहेब त्यावेळची खिडकी थंड हवा खाण्यासाठी. बघा समोरचा छोटासा त्या बाजूला आपण बघा आयुष थांब. 400 वर्षापूर्वीचा टॉयलेटचा खंड पाहायला भेटा. बघा सगळे त्यावेळी टॉयलेट बाथरूम आहे सगळ्याच्या आतमध्ये. साहेब कल्पना करा की आपल्या कुठे आपल्या मनामध्ये असते की ज्यावेळी आपल्या देशामध्ये आले होते त्यांच्या भांड्याचा शोध लावला. असं प्रश्न नाही आहे. 400 वर्षापूर्वी देखील टॉयलेटचं भांड होतं. एवढं दगडामध्ये होतं सत्य आपल्याला ते पाहायला भेटतो. बघा साहेब बघा आता किती मोठा माणूस असू दे, किती मोठा मंत्री संत्री असू दे, एका माणसाला एक लग्न करायची परमिशन आहे. मग आपल्या राजाने 8 लग्न का केली होती, त्याच्या पाठीमागचं त्यावेळचं पॉलिटिक्स राजकारण होतं. त्या आपल्या राजांनी ज्या राणीसोबत लग्न केलं, ह्या राण्या मोठमोठ्या घरातील मोठमोठ्या सरदारांच्या मुली होत्या. जर का सरदारच्या मुलीशी लग्न केलं सदर स्वराज्याने सामील होईल. जर का नाही लग्न आपल्या विरोध करायला स्वराज्य वाढावं तर स्वराज्य 8 राण्या केली होती. बघा आता सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सखोरबाई, लक्ष्मीबाई असे आपल्याला 8 राण्या होत्या. त्यामध्ये एकरांचे 1 माल आहे. सर बघा तुम्ही आता मला विचाराल की नक्की राणी कुठली कुठे राहायची, हे मिशन त्याला कोणी नक्की कुठे कोणी सांगू शकत नाहीये. साहेब बघा आज आपण सर्वजण रायगड किल्ला पाहायला आलो आहे. आपण सर्वांनी एक नवीन नक्की ऐकलं असेल ते म्हणजे हिरकणी, ज्या आई आपल्या बाळासाठी यात रायगडचा पश्चिम सरचा कडा खाली उतरून गेली होती. बघा साहेब एक खाली लक्ष फक्त ते बघा खाली बघा साडी आहे खालच्या बाजूला. खाली पुढे समोरची झाडी आहे ना सर, खालच्या बाजूला अर्धा पाऊंचा आपल्याला खाली द्यायला लागतो. पाठीमागच्या बाजूने खूप हा पाठीमागच्या बाजूला कसं म्हणते का जो त्याला काय म्हणते तुम्हाला दाखवता म्हटलं तर खूप अंतर आहे. तुम्ही जेव्हा खाली पाय जाल ना तर तुम्हाला तो खरंच स्पष्ट बघता येईल. ते तिकडे माणसं आहेत तिथे का, तिथे उभे तिथे माणसं आहेत. ते कुठं आहेत ते हे काय टॉयलेट बाथरूम एवढा मोठा रेस्टरूम. हे बघ टॉयलेट बाथरूम दिवे लावण्यासाठी पण आहे, उजेडासाठी. हे बघ ना काय डोकं लावून व्यवस्थित केलंय वॉशरूम. आणि खरंच इथे शॉवर येतं. बाबा मस्तच. सगळे राणीचे महाल आहेत सगळे. पाऊस अच्छा हे मोकळं होतं ना पावसाचं पाणी. हा पावसाचं पाणी इथे पडायचं खाली. बघा किती राणीचे महाल आहे मस्त. 3 ने 3 6 आहेत. हा सगळे राणीचे महाल किती भारी ना. 4 आहेत ना एक साथ. मोदपंत, पिंगळे, हंबीरराव मोहिते, अनाजी दत्तो, दत्तूजी त्र्यंबक, रामचंद्र पंडित, निराजी रावजी या अशा बघा समोर आपल्या 8 मंत्र्याचे आपल्या समोर 8 वाडे पाहायला भेटतात. समोर 5 आहेत काही बघा साडी आहे तिथे अजून 3 म्हणजे अशा आपल्या 8 समोर 8 वाडे पाहायला भेटतात. सर्व तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणतेही गडकिल्ले पाहायला जा आपल्या सगळ्याच गडकिल्ले अशा पालखीवसामध्ये पाहायला भेटतात. परंतु त्याच्या उलट जर का आपण राजस्थानी गडकिल्ले पाहायला गेलो समजा अजून आपल्याला स्थितीमध्ये पाहायला भेटतात. मग मराठीचे किल्ले असे का तर बघा इंग्रजांनी मराठीचा राज केला आणि मराठी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता. ही व्यक्ती तुम्ही कधी ऐकले असेल की कालोकाला भीत नाही, की कालोकाला भीतीसाठी उजेडाची साथ आहे, मोडीन पण वागणाऱ्या मराठीची साथ आहे. मराठी होते बघा असं आपल्या किल्ले पाहायला भेटतात. बघा तुम्हाला खाली एक थोडा डोंगर पाहिजे छोटा डोंगर आहे
हा खालच्या बाजूला हा. साहेब त्या डोंगराला म्हटलं आहे पोर्टलाचा डोंगर साहेब. त्या डोंगरावरून 2 ब्रिटिश अधिकारी कर्नल पॉल्सलेट जनरल हॉल याने 10 मे 1818 या रायगड किल्ल्याची तोफेचा मारा केला होता. या तोफेच्या माऱ्यामध्ये रायगड किल्ल्याचं संपूर्ण वरच्या छत लाकडी बांधून जळून गेलं होतं बघा. आता आपल्या कुठे रायगड किल्ल्यावरती वरती छत किंवा लाकडी बांधून पाहायला भेटत नाही आहे. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड किल्ला 11 दिवस जळला होता बघा साहेब. एक कल्पना करा की साहेब हा किल्ला बांधायला 14 वर्ष लागली होती. आणि रायगड किल्ला पाडा इंग्रजांना फक्त साहेब 11 दिवस लागले होते. पूर्ण किल्ला पाडून जाळून टाकला होता साहेब. बघा आपण समोर इथे 3 खड्डे पाहतो या बाजूला. याला म्हटलं आहे धान्याची कोठारे साहेब. या ठिकाणी धान्य ठेवलं त्याचं स्टोरेज करून इमर्जन्सीसाठी. आता रायगड राजधानीचा किल्ला होता. जर का शत्रूने किल्ल्याला खाली वेढा मारला किल्ले ते लोक राहिले होते त्याला काही खाय दिलं पाहिजे ना. एक 5 ते 6 महिने पुरेल ना असं धान्यासाठी या ठिकाणी ठेवलं जायचं बघा. हा पहिला होता 22 फूट आहे, 2 नंबर 20 फूट, 3 नंबर 1 सर 15 फूट आहे. जो शेवटला 3 नंबर 15 फूट त्याला खाली गेट सुद्धा आहे. त्या गेटमध्ये धान्य काढलं जायचं. धान्य किती काढले कोणासाठी किल्ल्याच्या खाली 2 चिमकमध्ये ठेवलं जायचं बघा. आता छत्रपती शिवरायांनंतर 1736 किल्ल्यावरती पेशवे आले. पेशवेने असं घेतात उपयोग कैद्यांची कोठडी केला. पेशवे काय करायचे कैदी ठेवायचे. एक 8 दिवस ठेवायचे. जर का कोणी कबूल केला पिशवीत भरायचे. पिशवीला गाठ म्हणून टकमळ फेकून द्यायची. त्यावेळची ती हायकोर्ट हाय शिक्षा होती साहेब. बघा मग अशी आपण जसा मंडळ आहे ना. इकडचं पण काढ, इकडचं. हा काढलं. मस्त होतं यार त्या काळात. काय असेल यार मस्त आहे ना. ए खाली गेलं. सर आपण जेव्हा समोर राजमहल पाहतो ना तर बघा त्या समोर बघा आपण समजते चौकोनी खड्डा आपल्याला पाहायला भेटतो. तर त्याला म्हटलं राजांचं स्नानगृह, राजांची आंघोळ करायची जागा बघा. आता बघा म्हणतो बाटक स्विमिंग पूल. आपल्या जे राजे सर या ठिकाणी आंघोळ करायचे. राजे याच्या आंघोळीला गेले की बघा समोर तुम्हाला होल पाहायला भेटतात का. लाकडाने पॅक केले जायचे. राजाने आंघोळ केल्यानंतर पण ओपन केलं पाणी बाहेर काढलं जायचं. सभेच्या बांधकामाला जवळपास 400 वर्ष बघा साहेब. 400 वर्ष. आता रायगड कोकणामध्ये पाऊस खूप पडतो पण अजूनही पावसाच्या पाणी खड्डा काही पूर्णपणे भरत नाही. कारण तेव्हाचं बांधकाम अजूनही पाणी चांगल्या पद्धतीने निष्ठा होऊन निघून जातो बघा. ते राजांचे स्नानगृह आहे बघा. तर आपण समोर एक छोटा गेट पाहतो समोरचा. तर गेटच्या आतमध्ये आपल्या रूम पाहायला भेटणार आहे. त्याला म्हटलं टाकसाल. टाकसाल म्हणजे काय तर आपल्या राजाचे काही स्वतःच्या कोळीस होते राजमुद्रा होऊन बघा. आपल्या सर्व राजमुद्रा माहिती आहे तांब्याचे अष्टकोनी. तर ते लेख काय लिहिलेला आहे ते प्रतिभचंद्र लेखे व वदित विश्ववंदिता शहाशून शिवशहा मुद्रा वैद्य राजा ते तुम्ही ते बघून येते का. हे गेटच्या आतमध्ये समोर छोटी आहे. आरामात आराम. ही टाकसळ मस्त ना. काय आर्किटेक्चर तर काय भारी केलं असं. एक मिनिट एक मिनिट जरा फक्त बघू. हे मला वाटतं दिवे ठेवायला आहे ना. हे काय केवढा मोठा महाराजांचा फक्त एकट्यांचा हा वाडा होता. काय सॉलिड आहे. हे खाली बघा खाली बघा. खाली पाहिजे जाल ना खाली गेलं तुम्ही कोणा ते विचारा की कोणी गोष्ट तुम्ही कोणी सांगेल. खाऊन बघता येतो. वरून बघायचं म्हटलं तुम्हाला चावल तिथे कोणी चावं लागतं. वरून लांबून बघता येत नाही तुम्हाला. खाऊन बघता. तर साहेब बघा मगाशी बघा आपण खालून 2 स्तंभ पाहिले का मगाशी खालच्या बाजूने. हे 2 स्तंभ सर या 2 स्तंभाला इतिहासामध्ये सप्त मनोरे म्हटलं बघा. जसे आपण हे 2 सप्त मनोरे पाहिले ना असं बघा. असं बघा समोरच्यामध्ये छोटासा गोलाकार समोरचा राजांची सज्जा किंवा गैरी म्हटलं बघा साहेब. ती राजांची गैरी साहेब अष्टकोनी आहे बघा. राजांना हा 8 हा आकडा खूप लकी होता. राजांचं मंत्रिमंडळ होतं 8. राजांची गॅलरी अष्टकोनी आहे. राजांची राजमुद्रा ही अष्टकोनी होती. राजांनी ह्या रायगड किल्ल्यावर 8 किल्ले पाहायला भेटायचे बघा साहेब. आता ही ही गॅलरी त्या काळामध्ये एकावरती एक 5 मजली होती. जर का आपल्याला ह्याच्या 5 मजली गेले तर राजांना रायगड किल्ल्यावरून एका जागेवरून 8 किल्ले पाहायला भेटायचे बघा. आता 8 किल्ले कुठले तर राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मानगड, सोनगड, मखनी, चांभारगड असे राजे 8 किल्ले रायगडवरून पाहायचे बघा. तर आज जरी का
आपण वातावरण केल्यास आपल्याला काही गडकिल्ले पाहायला भेटतं, फक्त वातावरण क्लिअर पाहायला भेटतो बघा. तर समोर तुम्ही नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे बघा. तर बघा आपण त्यासमोर एक चौकोन खड्डा पाहतो समोरच्या बाजूला. याच्या आतमध्ये एक रूम आहे साहेब, जास्त मोठे नाही, 8x10 रूम आहे याच्या आतमध्ये. अच्छा ह्याच्या आतमध्ये 8x10 रूम आहे बघा साहेब. याला म्हटलं गुप्त खतखाना म्हणजे गुप्त चर्चा करायचं ठिकाण. आता आपल्या राजांचं गुप्त खातं खूप स्ट्रॉंग होतं. गुप्त खात्याचे प्रमुख होते बहिर्जे नाही. जर का बहिर्जे नाकामध्ये सांगायचं म्हटलं ना, एक आत्ता थोरबंद व एक 8 दिवस अन्नपाण्याशिवाय राहायचे. एका झाडावरती 15-15 दिवस दबावावर बसायचे बघा. एवढंच नाही, जाऊन शत्रूच्या राणीवर राहायचे तर खुदा औरंगजेबाला कावल्या कोण त्याकडे बक्षीस जिंकून घेऊन यायचे बघा. मध्ये माणसंच मारून नाहीत ना. कित्येक झुकल्या वाकल्याच्या गर्भिष्ठ म्हणा या शिवमंदिरी हा राजांचा प्रत्यक्ष दरबार आहे, समोर राजांचं सिंहासन आहे. तर या ठिकाणी आपल्या राजांचा तो भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा हा 6 जून 1684 या ठिकाणी पार पडला होता. त्या काळामध्ये आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला या ठिकाणी जवळजवळ 6000 लोकांची उपस्थिती होती बघा. साहेब बघा, जरी का आता आपल्याला 100 लोकांसमोर बोलायचं म्हटलं तर लाईट मॅक सिस्टम लागते. तर त्या काळात असं काही नव्हतं, तरी सुद्धा आपले राजे जर का सिंहासनावरती बसून काही बोलले तर राजांचा आवाज काही कोपऱ्यामध्ये जायचा. तिथून कोणी काही कुजबुजला इथला आवाज राजांना सिंहासनापर्यंत जायचा. याला म्हटलं इकोसिस्टम स्थापत्य कला, याला आपण बांधकाम रचना म्हणतो बघा. साहेब त्या काळामध्ये हा दरबार वरून पूर्णपणे पॅक बंद होतं, परंतु आता ओपन तरी सुद्धा जर का आपण इथून किती हलक्या आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो कागद पडते अजून देखील त्या ठिकाणी आवाज जातो. याला म्हटलं इकोसिस्टम स्थापत्य कला. साहेब बघा समोर जे आपण राजाची बघा समोर मूर्ती पाहतो, राजाच्या अंगावर छत्र, या छताला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलं आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गणेश जलसिंग यांनी 1985 मध्ये त्या ठिकाणी मेघडंबरीची स्थापना केली बघा. आपण मेघडंबरीच्या आतमध्ये राजाची जी मूर्ती पाहतो ही मूर्ती आता बसली 2009 मध्ये छत्रपती शिवाजी राजांचे 13व्या महाराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे यांच्या हस्ते 2009 मध्ये बसवले बघा. संपूर्ण सिंहासन हे पंचधातूपासून तयार केले, त्यामध्ये रायगडच्या वातावरणाची काही इफेक्ट पडत नाही आहे. साहेब आपण सिंहासन पाहतो त्या खाली बघा 3 खिडक्या आहेत. साहेब त्या खिडकीच्या आतमध्ये चौकोनी आकाराचा दगड आहे. तो दगड खूप महत्वाचा आहे. दगडावरती आपल्या राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं बघा. एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं रत्नजडी सोन्याचं सिंहासन आपल्या राजांचं याच ठिकाणी होतं. असं म्हणतात की औरंगजेबाचा सरदार, त्याचं नाव होतं जुल्फिकार खान, त्याने इथे येऊन खाण्याचे खाऊ होतं सोन्याचं सिंहासन घेऊन गेला होता बघा. साहेब बघा आपल्यामधल्या कुणी जर का आपण आपल्या राजांचा राज्याभिषेकाचा फोटो कधी आपण आपल्या घरामध्ये पाहिला असाल, आपल्या शाळेमध्ये पाहिला असेल बघा ऑफिसमध्ये, त्यामध्ये बघा साहेब गोरा माणूस समोर उभा राहतो आणि मग टोकाली क्लाउडचा मुद्दा, तो इंग्रज वकील, त्याच्यावरती हंद्री ऑक्सेटर. तो राजांच्या राज्याभिषेकाचा त्या काळामध्ये किल्ल्यावरती आला होता आणि त्याने लिहून ठेवलाय त्याच्या डायरीमध्ये की राजांचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला. प्रश्न काय पडतो की हा राजांचा प्रशासक दरबार आहे, म्हणजे जागा खूप महत्वाची. माझ्या जागेवर इथे हा खडक कसा काय बसतो, खडक कसा काय बरोबर सगळा हा प्रश्न पडतो. तर याच्याकडे इतिहास असं मत आहे की इथला जो आवाज आहे ना, तो आवाज खडका होत असं असं इतिहासाचं मत आहे. आवाज दगडावर आवाज रिप्लेस होत असं इतिहासाचं मत याच्याकडे आहे बघा. तर बघा आपण जर समजतो बघा मोठा गेट पाहतो समोरचा हा गेटला, तर याला म्हटलं आहे नगारखाना. आता याच्यावरती येतं की नगराच्या आवाजाने रायगडचा मेन गेट हा दरवाजा हा सकाळी संध्याकाळी बंद व्हायचा बघा साहेब. आता काही लोक इथे येतात आणि गेट पण काय म्हणतात, ह्या गेट तर सेम टू सेम तर मुंबईच्या गेटवर दिसतो असं काही लोक असं म्हणतात, असं नाही आहे. जो मुंबईच्या गेट इंग्रज तो त्याच्या ह्याची कॉपी करून मुंबईच्या गेटवर इंडिया बांधला समोर आणि ते तिकडे त्यांनी बांधला होता. जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातली बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत आणि 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. बाजारपेठच्या खालच्या बाजूस जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी आणि बाजूलाच वाघ्या कुत्राची समाधी सुद्धा आहे. सगळं फिरून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो रोपवेने खाली, कारण रोपवेने सुद्धा एक्सपिरियन्स घ्यायचा होता कसं दिसतं. तर रोपवेने खूप अमेझिंग दृश्य दिसतं, एकदम मस्त असं. जाऊन येऊन रिटर्न जर तिकीट काढलं तर 320पर्यंत पडतं आणि एक साईडची तिकीट काढली तर 200 रुपये आहे समथिंग. तर मधल्या पॅचमध्ये थोडीशी भीती वाटते खाली बघण्यासाठी, पण खूप अमेझिंग दृश्य होतं.
तर खूप मजा आली कारण आमची लवकर निघालो कारण आमची बस होती. सो त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो. तर रायगड फिरण्यासाठी तुम्ही खूप जास्त टाईम काढून जा, एवढं सांगते मी. कारण खूप सुंदर ठिकाणं आहे वरती बघण्यासाठी. बस असल्यामुळे आम्हाला लवकर तिथून निघावं लागलं. तर या तर खाली आता डायरेक्ट गावाजवळ आपण भेटूया. तर आमची इथे आता आम्ही निघालो होतो. व्हिडिओ काही शूट करता आला नाही. रोपवेने आम्ही खाली उतरलो आणि खाली उतरल्याच्यानंतर फटाफट आम्ही फ्रेश झालो आणि पटकन आम्ही गाडी बुक केली होती. तर डायरेक्ट आली आमची, कारण बस होती 1:30 वाजता, 2 वाजता बस होती. सो तिकडनं निघालो आणि आता पेनपर्यंत आलो आहे आणि बस आमचा टायर पंक्चर झालेला आहे. तो आम्ही आता इथे मस्त असं दत्ताचं मंदिर आहे तिथे बसलेलो आहोत. गाडी आता सगळं व्यवस्थित होईपर्यंत आणि मस्त झोपून आलेलो. स्लीपर कोच बस होती. सो या तर चला भेटूया आता. तसं पण निघतोच आहे आता, घरी पोचतोच आहे. तर चला.